मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो एका ना नीच, नालायक आणि हरामखोर बाईला कसं ओळखायचं. काय बोललो मी? एका नीच, नालायक, 12 बोड्याच्या हरामखोर बाईला कसं ओळखायचं. ॲक्च्युली मित्रांनो काय आहे माहिती आहे का, की आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 5 कामं मी तुम्हाला सांगणार आहे, जी 5 कामं ना जर कोणती पण बाई तुम्हाला करताना दिसली, म्हणजे मित्रांनो जर एखादी बाई ना ती 5 कामं जी मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तर तीच कामं ना जर एखादी बाई तुम्हाला करताना दिसली तर तुम्ही समजून जावा की ती बाई ना एक नीच, नालायक, 12 बोड्याची हरामखोर बाई ती आहे मित्रांनो. आता मित्रांनो तुम्ही मला असं बोलाल की भावा असं कोणत्या बाईला नीच, नालायक असं बोलणं चुकीचं असतं. पण मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, की ती 5 कामं ना एक चांगली संस्कारी बाई कधीच करत नाही. ती 5 कामं ना फक्त आणि फक्त नीच, नालायक आणि 12 बोड्याची हरामखोर बाई ती 5 कामं करते, जी की तुम्हाला ना पुढे पुढे पटेल पण. आणि तुम्ही मला असं बोलाल की हो भावा तू जे बोलतोयस ना ते बरोबर आहे, असं तुम्ही मला ना व्हिडिओच्या शेवटी तुम्ही मला स्वतः बोलाल. तर मित्रांनो त्यामुळे ना हा व्हिडिओ खरंच खूप जास्त महत्त्वाचा आहे, तर त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो धोका देणं. काय बोललो मी? धोका देणं. म्हणजेच मित्रांनो एखाद्याचा ना विश्वासघात करणं. काय बोललो मी? एखाद्याचा ना विश्वासघात करणं. आता बघा मित्रांनो, एक ना नीच, नालायक आणि 12 बोड्याची बाई हे करू शकते की ती एखाद्याला विश्वासात घेते आणि त्याचा ना म्हणजे त्याचा विश्वासघात ती करते, त्याला ती फसवते. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना आजकालच्या दुनियेमध्ये असं बघत असशीला की एखादी बाई ना एखाद्या पुरुषाला आपल्या प्रेमामध्ये ती पाडते आणि त्याचा विश्वास ती जिंकण्याचा प्रयत्न करते. आणि एकदा का म्हणजे त्याला ना तिच्यावरती विश्वास बसला की म्हणजे ही बाई ना आपल्याला कधी फसवणार नाही, आणि म्हणजे असं त्याने म्हणजे स्वीकारलं, तर मित्रांनो तेव्हाच ना तिचं काम झालं. म्हणजे जे तिचं काय काम असेल ना, जो तिचा काही स्वार्थ असेल तो स्वार्थ पूर्ण झाला की ती बाई ना त्या पुरुषाला धोका देते. तर मित्रांनो असं काम ना फक्त आणि फक्त एक नीच, नालायक, 12 बोड्याची हरामखोर बाई हे काम करू शकते. कारण मित्रांनो एक ना घरंदाज, एक संस्कारी बाई जी चांगली आहे, तर अशी चांगली बाई ना कधीच कोणाला ती धोका देत नाही मित्रांनो. म्हणजे मित्रांनो ही गोष्ट ना तुम्हाला पण पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मित्रांनो मला समजेल की मी जे तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला पटतंय मित्रांनो. तर आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो परपुरुषासोबत संबंध ठेवणं. काय बोललो मी? परपुरुषासोबत संबंध ठेवणं. म्हणजे मित्रांनो आजकालच्या जमान्यामध्ये तुम्ही बघत असशीला की मित्रांनो लग्न झालेलं असताना सुद्धा एखाद्या बाईचा नवरा, तिची मुलं बाळं, तिचं म्हणजे चांगलं संसार असताना सुद्धा त्या बाईमध्ये ना काय खाज असते ती म्हणजे मित्रांनो त्या बाईलाच माहीत असेल. पण ती बाई ना आपला चांगला संसार असताना सुद्धा ती बाई ना एखाद्या परपुरुषासोबत ती संबंध ठेवते. आणि अशा बायकांना आजकालच्या दुनियेमध्ये खूप जास्त बघायला भेटतात मित्रांनो. तर मित्रांनो अशा बायकांना ज्या आपल्या संसाराला सोडून देतात आणि परपुरुषासोबत त्या संबंध ठेवतात, तर अशा पण बायकांना एक नीच, नालायक आणि 12 बोड्याच्या अशा बायका असतात मित्रांनो. कारण मित्रांनो चांगल्या बायका, घरंदाज बायका, संस्कारी बायका असं कधी आपला संसार सोडून त्या परपुरुषासोबत संबंध त्या ठेवत नाही मित्रांनो, जे की तुम्हाला पण ना आता पटलं असेल. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो कसे पण ना कपडे घालून येणं आणि आपल्या अंगाचं प्रदर्शन दुनियेला करवणं. काय बोललो मी? कसे पण ना कपडे घालणं आणि आपल्या अंगाचं, आपल्या शरीराचं प्रदर्शन सर्व लोकांना करणं. आता बघा मित्रांनो काय काय बायकांना मुद्दाम असे म्हणजे छोटे टाईट कपडे त्या घालतात आणि आपल्या अंगाचं, आपल्या शरीराचं प्रदर्शन त्या लोकांना करवतात. तर मित्रांनो अशा बायकांना ज्या असे कसे पण कपडे घालतात आणि आपल्या अंगाचं, आपल्या शरीराचं प्रदर्शन त्या दुनियेला करतात, तर मित्रांनो अशा पण बायकांना ना नीच, नालायक, 12 बोड्याच्या बायका बोलतात मित्रांनो. कारण मित्रांनो चांगल्या बायका, घरंदाज बायका असे कपडे कधीच घालत नाही. आणि म्हणजे मित्रांनो चांगल्या बायकांना कधीच आपल्या अंगाचं, आपल्या शरीराचं प्रदर्शन त्या करत नाही मित्रांनो. असं काम ना फक्त एक ना नीच,
नीच नालायक आणि बाराबोड्याची बाई असं काम करू शकते मित्रांनो. तर मित्रांनो हे ना तिसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे चौथं काम आहे तर ते चौथं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो व्यसन करणं. काय बोललो मी? व्यसन करणं. आता बघा मित्रांनो, पुरुष लोक ना व्यसन करतात, जे की चुकीचं आहे. पण पुरुषांना एक वेळेला ना व्यसन करणं शोभतं. पण मित्रांनो, बायकांनी आपल्या हातामध्ये सिगरेट पकडणं, बायकांनी आपल्या हाताने दारू पिणं, ह्या गोष्टी ना मित्रांनो आपल्या तरी समाजामध्ये शोभतात का हो? तुम्हीच मला सांगा. की म्हणजे मित्रांनो एखाद्या पुरुषाच्या हातामध्ये एखादी सिगरेट असेल म्हणजे मित्रांनो ते गोष्ट पण चुकीची आहे. पण मित्रांनो एका वेळेला ना पुरुषाच्या हातामध्ये सिगरेट शोभते मित्रांनो. पण मित्रांनो तेच एका म्हणजे बाईच्या हातामध्ये जर सिगरेट असेल किंवा दारूचा ग्लास असेल तर ती गोष्ट ना शोभते का मित्रांनो? तुम्हीच मला सांगा. अजिबात शोभत नाही मित्रांनो. कारण मित्रांनो ज्या बायकांना एक नीच नालायक आणि बाराबोड्याच्या बायका असतात ना त्याच मित्रांनो व्यसन कायमच्या करतात मित्रांनो. कारण मित्रांनो एक ना चांगली घरंदाज बाई असं व्यसन ती करत नाही आणि ती करूच शकत नाही. कारण तिच्यावर ना संस्कार झालेले असतात मित्रांनो. चांगल्या बायकांना हातामध्ये सिगरेट, हातामध्ये दारूचा ग्लास त्या कधीच पकडत नाही आणि कधी पकडणार पण नाही. पण मित्रांनो ज्या बायकांना अशा बाराबोड्याच्या असतात त्याच बायकांना कायमचं एका पुरुषाच्या समान त्या व्यसन करायला जातात मित्रांनो. तर मित्रांनो हे ना चौथं काम आहे. आता त्याच्यानंतर जे पाचवं काम आहे तर ते पाचवं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो मोठ्यांना आदर न देणं. काय बोललो मी? आपल्यापेक्षा मोठ्यांना, आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसांना आदर न देणं, त्यांच्याशी ना कसं पण बोलणं. आता बघा मित्रांनो तुम्ही ना आपल्या घरामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या गावामध्ये, भावकीमध्ये तुम्ही बघत असशिला की ज्या बायकांना चांगल्या असतात, ज्या बायकांना घरंदाज संस्कारी असतात तर त्या बायकांना मोठ्यांपुढे कधी काही बोलत नाही. पण ज्या बायकांना बाराबोड्याच्या असतात तर त्या बायकांना आपल्या समोर अगदी एखादा वयस्कर म्हणजे माणूस जरी त्यांच्यासमोर असला ना तरी म्हणजे त्याच्या तोंडाला तोंड लावायला अशा बायका कमी पडत नाही मित्रांनो. म्हणजे मित्रांनो एक ना चांगली संस्कारी बाई, तिला जर एखादा म्हातारा पुरुष काय बोलला की म्हणजे बाई असं काही करू नको, असं केल्याने असं होतं, तर म्हणजे मित्रांनो ती बाई ना त्या म्हाताऱ्या पुरुषाला आदर देते आणि त्याचं ऐकते मित्रांनो. पण मित्रांनो जर एखादी बाराबोड्याची अशी जर बाई असेल ना तर ती बाई आपल्या समोर कोण उभा आहे, तो म्हणजे किती वयाचा आहे त्याचं तिला काहीच भान नसतं. आणि मित्रांनो ती ना कोणाला पण कसं पण ती बोलू शकते आणि ती बोलते पण मित्रांनो. तर मित्रांनो हे ना एका बाराबोड्याच्या बाईचं पाचवं लक्षण आहे मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी ना तुम्हाला मी एवढंच विचारतो की जी मी 5 कामं सांगितली ती तुम्हाला पटली का? आणि जर पटली असतील ना तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मला समजेल की मी जे तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला पटलं. आणि तुमचा म्हणजे काहीतरी आणि म्हणजे तुमची काहीतरी कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. कारण मित्रांनो तुम्ही जर कमेंट केलात ना आणि आपले विचार मला सांगितलात तर ते पण मला ना व्हिडिओ बनवण्यामध्ये मदत करतात मित्रांनो. तर तुमचे पण विचार ना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अगदी म्हणजे कसलाही विचार न करता बिंदासपणे लिहून टाका. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओपुरता इतकंच. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.